विद्यार्थी मित्रो नमस्कार। आज आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर स्थूल वाचन लेखिका डॉक्टर विजया वाड या घटकाचा अभ्यास करणार आहोत। बाल साहित्यिका गिरिजा कीर ह्या मागील पिढीतील एक लोकप्रिय लेखिका। प्रसन्न व प्रासादिक लेखनशैली हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य। प्रसन्न कथाकथन शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत। दैनिके, नियतकालिके यात त्यांनी विपुल लेखन केले आहे। तसेच आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सादर केलेले त्यांचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झाले आहेत। मानवतावादी मूल्य हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे। सामाजिक वातावरण निकोप असावे हा त्यांचा दृष्टिकोन आहे। लेखिका डॉक्टर विजया वाड यांचा परिचय। डॉक्टर विजया वाड यांचा जन्म 1945। डॉक्टर विजया वाड या एक प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका म्हणून मराठी रसिक जनांना सुपरिचित आहेत। त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। त्यांनी विपुल लेखन केले आहे। त्यांची एकूण 117 पुस्तके प्रकाशित आहेत। 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसारख्या 95 पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे। प्रस्तुत पाठात डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून देण्यात आली आहे। दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून सहजगत्या लेखन करणाऱ्या गिरिजा कीर यांनी माणुसकी जपत बालवाचक विश्वाला समृद्ध केले आहे। बालकांच्या विश्वातल्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांना गिरिजाबाई बोलकं करतात। प्रस्तुत पाठ वाचताना एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद कसा घ्यावा त्याविषयी विद्यार्थ्यांना एक नवा दृष्टिकोन मिळतो। विद्यार्थ्यांनो, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे। त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे। एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या गोष्टी, कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय। एखादी गोष्ट आपल्याला आवडली किंवा आवडली नाही या गोष्टीचं विश्लेषण करता यायला हवं। त्या गोष्टीत चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील काही दोष असतील याचंही विवेचन करता यायला हवे। यासाठी काय करावं लागेल? ते गोष्ट आहे त्याचा सखोल अभ्यास करावा लागेल। एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे जेव्हा आपण सांगतो, हे जेव्हा आपण मांडतो म्हणजे रसास्वाद होय। एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय।
एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करता आलं पाहिजे. अभ्यास सखोल करता आला पाहिजे. सखोल करूनच त्याचं विश्लेषण आपल्याला करता येते, तेव्हा त्याला समीक्षा असं म्हणतात. कोणत्याही साहित्यकृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा साहित्यकृतीचा आस्वाद घेणे. रसास्वाद घेणे म्हणजे आस्वाद घेणे. मग आपल्याला एखादी साहित्यकृती असेल, कलाकृती असेल, समीक्षा करण्याअगोदर त्या साहित्यकृतीचा किंवा कलाकृतीचा आस्वाद घ्यावा लागेल, सखोल अभ्यास करावा लागेल. पूर्ण रसास्वाद घेऊनच आपल्याला समीक्षा करता येईल. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. मग एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे 8 मुद्दे आहेत, ते लक्षात घेणे गरजेचं आहे. आता रसास्वाद जेव्हा आपण घेतो, रसास्वाद म्हणजे नेमकं काय, तर यासाठी दुसरा एक शब्द आस्वाद घेणे. मग आपण नाटक, सिनेमा पाहतो, टी व्हीवर विविध कार्यक्रम पाहतो, गाणी ऐकतो, या सर्व कलाकृतीच होत. यांपैकी बरेच कार्यक्रम आपल्याला खूप आवडतात. मग आपण कार्यक्रमांविषयी मित्रमंडळीमध्ये भरभरून बोलतो. आपल्याला आवडलेल्या गोष्टी आपण घुळून सांगतो. ते कार्यक्रम इतरांनी पाहावेत असे आपल्याला मनापासून वाटते. आपल्या या संपूर्ण कृतीमध्ये आपण त्या कलाकृतीमधील सर्व चांगल्या गोष्टींचा समरसून आस्वाद घेतला असतो. आपले त्यावेळचे सगळे कथन हे एक प्रकारे रसास्वादच होय. आता हे रसास्वाद झालं. आता मुद्दे पहा. 1 नंबर, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. जे काही पुस्तक आहे त्याचा वाङ्मय प्रकार, कादंबरी आहे, कथा आहे, बोधकथा आहे, तो आपण जाणून घेतला पाहिजे. नंबर 2, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. मग त्या पुस्तकातील व्यक्तिरेखा कशी आहे आणि त्यांचा त्या ठिकाणचा स्वभाव कसा आहे, कुठला भारावून टाकणारा एखादा विशेष स्वभाव आहे का, ते जाणून घेतलं पाहिजे. 3, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. त्या पुस्तकातील जी काही व्यक्तिरेखा आहे सहज फुलली आहे का कृत्रिमतेने टिपली आहे, हेही आपण बारकाईनं बघावं लागेल. 4, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. मग जी काही कथानक आहे त्यावेळेस आपल्याला एखादी कादंबरी आपल्यासमोर कथा आहे, कादंबरी आहे, अशावेळी कथानक कसे आहे ते प्रत्यक्ष जीवनाला अनुसरून आहे का, प्रसंगाची रचना कशी केली आहे, प्रसंग उत्सुकता उत्कंठा वाढवणारे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघणं आवश्यक आहे. 5, काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य कशातून जाणवते. कविता असेल तर भावसौंदर्य, भावना, विचारसौंदर्य, विचार, अर्थसौंदर्य, अर्थ, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. 6 नंबर, लेखकाची भाषा शैली कशी आहे. लेखकाची जी काही भाषा शैली आहे, वर्णनशैली आहे, ते वाचनीय आहे का,
कोणती भाषा आहे हेही पाहिलं पाहिजे. 7 नंबर, पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का? एखादी कादंबरी असेल, एखादी कथा असेल, तर त्याची सुरुवात आणि त्याचं शेवट आकर्षक आहे का? आकर्षक पद्धतीनं सुरुवात आणि शेवट केलेला आहे का हेही पाहावं लागेल. 8 नंबर, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो काय? मग एखादं पुस्तक आहे, त्यातून मिळणारं मूल्य ते चिरंतर दीर्घकाळ टिकणारं आहे का? त्याचा परिणाम दीर्घकाळापर्यंत होणार का? त्याचा संदेश कसा आहे, उपदेश काय आहे, हे सगळ्या गोष्टीचा आपण एकत्रितपणे त्याचा परिणाम होतो का, या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. कथा, कादंबरी किंवा नाटक असो, कोणताही वाङ्मय प्रकार असो, त्यातून काय संदेश आहे, कोणता संदेश व्यक्त होतो, कोणती मूल्य प्रकट केली आणि त्या वाङ्मयाचा वाचकाच्या मनावर कोणता परिणाम होतो, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्या अनुषंगाने विचार रसास्वादामध्ये येतो. आपण रसास्वाद घेतो तेव्हा हे वरील सर्व मुद्दे, जे 8 मुद्दे आहेत, ते आपण स्पष्टपणे विचारात नाही. या प्रश्नांची उत्तरे घेत आपण रसास्वाद घेत नाही. मात्र रसास्वाद घेत असताना कळत नकळत स्पष्टपणे अस्पष्टपणे आपल्या मनात हे प्रश्न असतातच. डॉक्टर विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचा अभ्यास केला आणि म्हणून त्या लिहितात, आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईच्या लेखनात तोचतोपणाचा दोष अभावाने आढळत नाही. खूप लिखाण केलं, खूप साहित्य निर्मिती केली आणि गिरिजाबाईंनी जेव्हा हे साहित्य निर्मिती लिहित असताना तोचतोपणा त्यामध्ये आढळून आलेला नाही. हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे. गिरिजाबाईंनी जेव्हा लिखाण केलं, विपुल असं लिखाण केलं, कथा लेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळालं. साधारणपणे असे लेखक बालसाहित्याकडे क्वचित वळतात. गिरिजाबाई मात्र आवर्जून बालकुमार साहित्याकडे वळल्या. या क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय निर्मिती केली. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्याला असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंनी दैनंदिन जीवनाचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि ते बालकांच्या विश्वातले. बालसाहित्यामध्ये बहुत करून जादू, चमत्कार यावर भर असतो. गिरिजाबाईंनी मात्र बालकुमारांच्या भावविश्वातील प्रसंगावर आधारलेले साहित्य निर्माण केले. चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न हे महत्त्वाचे वाटले आणि त्यावर त्यांनी लिहिलंय. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. डॉक्टर विजया वाड म्हणाल्या की त्यांच्या काही बालनाटिका आहे त्या पाहूया. इटुकली, पिटुकली, नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी,
गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. हे जे काही नाटिका आहेत त्या नाटिकेचं वयोगट 9 ते 12 या वयोगटासाठी ह्या त्यांनी नाटिका लिहिल्या. चला खेळू नाटक, आमच्या आपल्या गप्पा टप्पा, साळुंकीची कहाणी, अशा ह्या बालनाटिका त्यांनी 9 ते 12 या वयोगटासाठी लिहिलेल्या आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. ह्या ज्या आहेत त्या बालवर्गासाठी. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. विजयवाड म्हणाल्या की जे बालवर्ग आहे, बालकुमार आहेत, त्यांच्यासाठी ही जी काही बालनाटिका आहेत त्याचे विशेष महत्त्व वाटते. कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. प्रांत म्हणजे भाग, त्या ठिकाणचा जो काही भाग आहे तो भाग, छोट्या बालकांचा तो प्रांत, तो पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. पुण्याच्या ज्या काही रजनी परांजपे आहे यांनी या बालांसाठी, बालकुमारांसाठी अगदी छोटी छोटी जोडाक्षरं नसलेली पुस्तकं लिहिली, तयार केली, त्यांचे प्रकल्प तयार केले आणि त्यांच्या त्या प्रकल्पाला, त्यांच्या त्या स्तुती करण्यासारखा जो कार्यक्रम होता त्या प्रयत्नाला त्यांनी, गिरजाबाईंनी साथच दिली. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. लेखिकांना एक बालनाटिका आवडलेली आहे, तिचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. नाव आहे एक अर्ज आहे बापा. त्या नाटिकेचं नाव. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बापापुढे ठेवूया. मग या नाटिकेमध्ये सुजाता आणि सदानंद यांच्या घरात ही घडणारी एक गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं ही बाहेर गेली आहेत. अशा वेळी ही छोटी मुलं आणि त्या छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय त्या ठिकाणी करत आहे. आणि मग तसा विचार विनिमय करत असताना, विचार विनिमय म्हणजे आपापसातील चर्चा, विचारांची देवाणघेवाण करत असताना मुलांसाठी कोणता प्रश्न किती गरजेचा असतो तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग म्हणजे हुकूमत किंवा अधिकार त्यांना सहन होत नाही. आईचा, बाबांचा असेल, हे जे मोठे आहेत त्यांचं जो काही हुकूमत आहे, अधिकार त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या जे काही तक्रारी आहे त्या तक्रारीचा आपण पाढा वाचू आणि त्या अर्जामध्ये लिहून काढू आणि बापापुढे ठेवू. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. ठरवलं त्या मुलांनी आणि एक अर्ज लिहायला सुरुवात केली. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्या त्या नाटिकेमध्ये, बालनाटिकेमध्ये. तक्रारी पहा.
आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. पहा, शिफॉनची साडी अत्यंत तलम नाजूक धाग्यांनी विणलेली व वजनाला अत्यंत हलकी अशी साडी. ती साडी मला नेसायलाच मिळाली पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे. बर्फ का गोला असतो तो खाण्यासाठी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. भेळसुद्धा मला मिळालीच पाहिजे. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बापाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात. त्या प्रसंगात गंमत आली आहे. ही सगळी मित्रमंडळी बापाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकाशी कसे भांडतात. या प्रसंगामध्ये अतिशय गंमत आली आहे. प्रसंग अतिशय गमतीशीर आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. या नाटिकेतून मुलांचे काही मन आहे, मनातले जे काय सांगायचं आहे, भावना आहेत, त्या बोलण्यासाठी त्यांचं जे काही कौशल्य आहे, कसब आहे, ते उघडण्याचं त्यांना या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. नाटकाला जे काही दृश्य परिणाम आहे ते गिरजाबाईंच्या नाटकामध्ये अतिशय प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. मोजके पात्र आणि त्यातूनही हे जिवंत असं दृश्य साकार करणं आणि या लहान मुलांची मन जिंकणं ही अवघड अशी बाब आहे. ती लहान मुलांची मनं जिंकून बाईंनी सहज जिंकले. त्यांनी सहजतेने लीलया म्हणजे सहजतेने अतिशय त्या बाल प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. लहान मुलं फार चंचल असतात, गोंधळ घालतात. अशा असतानाही बाईंनी बाल प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. मोठी माणसे मुलांच्या मनाचा विचारच करीत नाही. ही समस्या एक अर्ज आहे बापा या नाटिकेत मांडली आहे. गिरजाबाईंनी नाटिकेतील प्रसंगाचे चित्रण प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे जिवंत प्रसंगच प्रेक्षकांसमोर घडत आहे असा वाचकांनाही या ठिकाणी प्रत्यय येतो. आता आपण गिरजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळूया. आता इतर जी काही साहित्य कृती लिहिली आहे त्याकडे आपल्याला आता वळायचं आहे. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. लहान मुलं असतात, त्या लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावेत, चांगले संस्कार व्हावेत, घडावेत म्हणून या अशा थोर व्यक्तींचे चरित्र लिहिलेले आहे. सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर व्यक्तींचे सुंदर चरित्र लिहून काढलीत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साद घालते. जी काही सामाजिक बांधिलकीची भावना आहे हेही या मुलांच्या मनावर बिंबवलेली आहे, त्यांच्या हृदयाला साद घालणारी आहे. त्या लिहितात, थोरांनी केलेले कार्य पुढे नेणं हे त्यांचं खरं स्मारक आहे. हे जे काही थोर व्यक्तींनी लिहिलेलं जे कार्य आहे, केलेलं कार्य आहे ते बाईंनी लिहिलेलं आहे आणि ते पुढं नेणं हे म्हणजे त्यांची खरी आठवण आहे, खरं स्मारक आहे. मुलांच्या
उदात्त मूल्याचा संस्कार करण्यासाठी गिरजाबाईंनी अहिल्याबाई होळकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर विभूतींची चरित्र लिहिलेली आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कार्याचे मर्म उलगडून दाखवलेले आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरण, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजाबाई लिहितात की प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे, लिहिती बोलती झाली पाहिजे आणि लिहिती बोलती केली पाहिजे, हे महात्मा फुलेंचं ध्येय होतं. आणि ते लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधी विसरायला नको. ताराबाई मोडक या शिक्षण वृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं हे ताराबाईंचं खास वैशिष्ट्य आहे. ओळखूनच त्या व्यक्तीचं काम त्या ठिकाणी द्यायच्या. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. अशीच माणसे हिऱ्याची पारख करतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. मग ज्या भागामध्ये काम करायचं त्या भागातली मुलं शिकली पाहिजे. शिक्षणासाठी त्यांनी त्या मुलांना येती केलं आणि तिथल्या जे काही अडचणी आहेत जाणून घेतल्या, लक्षात घेतल्या, रोजगाराची संधी शिकवताना उपलब्ध करून दिली, त्यांना समजेल अशी भाषा वापरली, श्रद्धा ठेवून शिकवलं, प्रेम ओतलं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी पहिले आपल्या आचरणात आणल्या. आणि मग जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईंची खरी आठवण आहे, स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा मुलांनो. संत पद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत आहेत. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रात हा संदेश पहा मुलांनो, की संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, विभूती लावून एखाद्या झाडाखाली ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात गेलं म्हणजे संत झाला असंही नाही, लोकांमध्ये राहून लोक जागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी सांगितलेलं आहे. लोकांमध्ये जागृती कशी करावी गाडगेबाबांनी दाखवून दिलं. आणि म्हणूनच ते एक महान संत झाले. अस्वच्छता, अज्ञान, चमत्कार, अंधश्रद्धा, बुवाबाजी अशा दुष्ट प्रवृत्तींच्या चिखलातून समाजाला बाहेर काढणे हे गाडगेबाबांचं मुख्य उद्दिष्ट होतं.
दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. प्रजेला पुत्रव्रत मानून अपार सुख देणाऱ्या, दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. दुःखाच्या अग्नीमध्ये होरपळूनही अगदी शुद्ध सोनं असते. त्या शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाईंनी, अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्यांनी लिहिलंय, प्रजेला पुत्रवत मानून, प्रजेला मुलासारखं मानून अपार सुख दिलं. दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी, दुसऱ्यांसाठी जगल्या आणि एखाद्या अचल म्हणजे न हलणारा तो दीपस्तंभ असतो त्यासारखं त्यांचं काम होतं. त्यांचं जीवन अतिशय निर्मळ गंगा जळासारखं होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकाने संदेश दिला. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला. अशा पद्धतीनं गिरजाबाईंनी या मुलांना एक संदेश दिला. मुलांना रुचेल पचेल अगदी सोपी साधी भाषा वापरून चरित्रलेखनात त्यांनी एक नवा पैलू दिला आहे. आता बाईंच्या काही कथा आहेत, कथाही लिहिल्या त्यांनी. गिरजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची. ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. पहा, गिरजाबाईंचे एकूण साहित्य मानवतेचा संदेश देतात. बालकुमार वाचकांवरही हाच संस्कार त्यांचे साहित्य करतात. गोष्ट एका माणसाची. या कथेचा नायक मधू आहे. त्याची आई कर्करोगाने आजारी पडलेली होती. तिच्या ऑपरेशनसाठी मधूने नाईलाजाने एका व्यक्तीचे पाकीट मारले. पैशासोबत असलेल्या चिठ्ठीमुळे त्याला वेगळ्याच सत्याचे दर्शन घडले. पाकिटाच्या मालकाने ते पैसे स्वतःच्या आईच्या उपचारासाठी राखून ठेवलेले होते. हे समजताच मधूला प्रचंड पश्चाताप झाला. पैसे परत करण्यासाठी तो त्या ग्रस्ताकडे गेला, पण त्या ग्रस्ताचे पैसे घेतले नाहीत. त्या ग्रस्ताने पैसे घेतले नाहीत. मधूच्या
आईच्या उपचारासाठी ते पैसे त्या ग्रस्ताने दिले. माणुसकीच्या दर्शनाने वाचकांचे मन भरून येते. फुल फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. चळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात गळलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. एडबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतो. डबू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डबू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. तर ही जी बालकादंबरी आहे एडबंबू डब्बू मनोरंजक अशी आहे. यामध्ये लहान मूल आणि लहान मुलांना आईचं आवडतं व्हावं हाच प्रयत्न असतो. तर हा मुलगा डबू आईला त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले त्याला मागू लागतात. डबू त्यांना देत नाही, पण आई म्हणते थोडं थोडं त्यांना तुकडा तुकडा देऊन टाक, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे असं आईनं सांगितलं. हे डबून पक्क लक्षात ठेवलं. दुपारी सगळे वामकुक्षी म्हणजे जेवल्यानंतर दुपारी डाव्या कुशीवर पडून घ्यावयाची विश्रांती. त्यावेळी आईने व्याही म्हणजे स्वतःच्या मुलीचा किंवा मुलाचा सासरा व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डबू भिकाऱ्यांना वाटतो. आईचे शब्द लक्षात ठेवले आणि त्याने ते मिठाईचं ताट वाटून टाकलं भिकाऱ्यांना. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. फुल फुलवणारा म्हातारा, एडबंबू डब्बू, झंप्या द ग्रेट या बाला कादंबऱ्या मुलांच्या भावविश्वासी जवळीक साधणाऱ्या आहेत. एकूणच गिरजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेसील दो कराने असे वाटावे. गिरजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. शेवटी लेखिका डॉक्टर विजया वाड म्हणाल्या, गिरजाबाईंचे काही लेखन आहे, त्यांच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी पाठ संपलेला आहे. धन्यवाद.